नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता ॲक्शन मोडमध्ये येऊन या सगळ्या कारस्थानाचा म्हणजेच मैना आणि सदाशिवच्या कारस्थानाचा पर्दाफाश सगळ्यांसमोर करणार आहे. कारण की सायली हीच आपली तन्वी आहे असे वारंवार त्याला जेव्हा संकेत मिळत असतात, त्यामुळे आता रविराज ठरवतो की काही झालं तरीही आता मला सायलीच्या आईवडील हे खरेच आहेत का हे शोध घ्यायचा आहे. आणि त्याला प्रिया म्हणजेच त्यांची तन्वी ही किती खोटारडी आहे हे अगोदरपासूनच आता माहीत आहे. त्यामुळे खरंच आपली ही लेक आहे का? आणि असं जर होत असेल तर सायलीवर अन्याय होतोय. त्यामुळे रविराज आता एक मोठा निर्णय घेऊन स्वतः या प्रकरणाची खोलात चौकशी करणार आहे. अर्जुन आणि रविराज दोघेही मिळून कशा प्रकारे या सत्याचा पर्दाफाश करणार आहेत. आणि जेव्हा स्वतः जी बाई गुलाबबाई जी प्रियाला सांभाळत होती, आता तीच बाई सगळ्यांसमोर येऊन या सत्याचा उलगडा करत असल्याने खूप मोठं आता मालिकेत ट्विस्ट येण्याचं आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की मैनावती इथे मुद्दाम नाटक करून करून सायलीला गोल गोल फिरवतच सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यापासून अडवत आहे. म्हणजेच मैनावतीने सायलीला खोटा पत्ता दिल्यामुळे आता सायली आणि अर्जुन यांनाही कळून चुकलंय की काही झालं तरीही की मैना आणि सदाशिव दोघेही खोट बोलतात. हाच प्रश्न पडतोय दोघांना की कसं सत्य शोधायचं. तोवर इथे येतो तन्वीचा वाढदिवस. तन्वीच्या वाढदिवसालाही तेच घडलेलं असतं. म्हणजे प्रतिमाने तो केक तिला प्रियाला न भरवता सायलीला भरवलेला आहे. त्यामुळे आता इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती झाल्यासारखं होऊन जसं तन्वीला ती केक भरवायची तसाच केक आता पुन्हा एकदा ती तन्वीला भरवून नंतर मग रविराजला देखील तो केक ती आता भरवायला निघालेली आहे. त्यामुळे हे सगळं आता रविराज जेव्हा बघतो तेव्हा त्याच्या मनात एक संशयाची ठणगी उठते. ती म्हणजे की नक्की आता काय होणार आहे, कशा गोष्टी या पुढे शोध याच्यात. कारण की सायलीलाही या सगळ्याचा त्रास होतोय जो प्रतिमाला होतोय. मग रविराजला जेव्हा अर्जुनशी तो बोलतो तेव्हा त्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की ही जी सायली आहे हिला लहानपणीपासूनच म्हणजे ज्या गोष्टी आठवतात, तन्वीचं गाठोड बघितलं आणि तन्वीच्या गाठोड्यातल्या वस्तू पाहिल्या की सायलीला त्रास होतो. तिच्या डोक्यामध्ये पुन्हा काहीतरी व्हायला लागतं. हे सगळं आता जेव्हा रविराजला समजतं तेव्हा रविराज पुन्हा विचार करू लागतो की म्हणजे तन्वीच्या वस्तू पाहिल्यानंतर सायलीला का बरं त्रास होत असेल, नक्की असं काय झालं असेल, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. त्यानंतर मग रविराज आणि अर्जुन दोघजणही रूममध्ये येतात. तेव्हा रूममध्ये आल्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो की सिनियर, मला ना जरा काहीतरी विचित्र वाटतंय. म्हणजे सायली चौकशी करतीये. खरं तर सायलीला विचित्र वाटतंय या सगळ्या गोष्टी म्हणजेच हे तिचे आईवडील नाहीत, लोखंडे फॅमिली असं वाटतंय. तेव्हा मग रविराज म्हणतो की अर्जुन, मलाही काहीच असंच वाटतंय. सायलीचा डाऊट खरंच खरा आहे असं मला वाटतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, म्हणजे मलाही तिचं म्हणणं पटतंय. ॲक्च्युली सायली आणि माझे यामध्ये थोडे कॉन्फ्लिक्ट झाले होते आणि सायलीला मी सांगत होतो की मी DNA टेस्ट केली. तेव्हा अर्जुनला आता खरं तर रविराजला माहीत नसतं. अर्जुनला रविराज म्हणतो की DNA टेस्ट. तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, मी तेही करून पाहिलंय, परंतु त्या महिनाची आणि सायलीची DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा रविराज म्हणतो की अर्जुन ना, काहीतरी गडबड आहे. असं काहीतरी जे आपल्याला काहीच माहीत नाहीये. आपल्या सगळं हे कल्पनाशक्तीच्या पलीकडेच दिसतंय. त्यामुळे नक्कीच काहीतरी शोधाशोध केली पाहिजे. आता अर्जुन म्हणतो की सिनियर, आता नक्की काय करायचं मला तेच कळत नाही. मी सायलीवर तर चिडलो, परंतु आता माझ्या लक्षात येते की मी सायलीवर उगाचच चिडलो. कारण की तिचा जो काही डाऊट होता तो अगदी क्लिअर होता. आणि आता मलाही तेच वाटतं तू सांगितल्यानंतर. आणि जे काही आता घडतंय त्यानंतर मला सिनियर असंच मनातून वाटतंय
की सायली तर तन्वी नसेल ना. तेव्हा रविराज 1 मिनिट त्याच्याकडे बघतच राहतो. तेव्हा मग रविराज म्हणतो की हो, मलाही कळत नाही. ॲक्च्युली काय ना अर्जुन, हा ना मॅटर खूप सिरियस. म्हणजे मलाही जेव्हा मी सायलीकडे बघतो ना, तेव्हा माझी मुलगीच तिच्यात असल्यासारखी मी बघतो. आणि तीही मला बापाच्या कमी माया लावत नाही. जितकी माया मला तन्वी देते, तितकी अगदी 1000 पट माया मला सायलीकडून मिळालेली असते. मला आणि प्रतिमाला ती आम्हाला मुलगी असल्यासारखीच वाटते रे. म्हणजे हा नक्की बॉन्ड काय आहे आमच्यातल, जे काही नातं आहे, हे कशा प्रकारचं आहे ना, ते मला खरंच कधी कळायला तयारच नसतं. म्हणजे नक्की काय आहे तेच मला समजत नाही. त्यावेळेला रविराज आता अर्जुनला असं सांगितल्याबरोबर अर्जुन म्हणतो की सिनियर, मग आता काय करायचं? तेव्हा जे काही घडलंय आज तन्वीच्या बर्थडेच्या दिवशी, त्या गोष्टी जरा विचित्र होत्या. आणि त्यावर पुन्हा एकदा प्रियाने जो काही कांगावा केला, तोही नेहमीप्रमाणेच होता. म्हणजे हे सगळं कसं शोधायचं? तेव्हा अर्जुनला आता आठवतं सायलीने सांगितलेलं की तिचे आई वडील म्हणजेच तिचे एक बाबा हे तिच्यासाठी असे छानसे फ्रॉक वगैरे घ्यायचे. मग अर्जुन एक जो फ्रॉक असतो जो सायलीने काढलेला असतो, म्हणजेच तो प्रियाच्या पिशवीतला असतो, तो जो फ्रॉक असतो, तो अर्जुन आता रविराजला दाखवतो आणि म्हणतो की रविराज सिनियर, मला सांग की हा फ्रॉक कोणाचा आहे? म्हणजे हे कपडे कोणाचे तुला कळते का? म्हणजे सायलीचा वगैरे आहे का? तेव्हा आता तो ते पाहतो आणि म्हणतो की अर्जुन, माझ्या तरी ते लक्षात येत नाहीये, परंतु मला हा जो ड्रेस आहे तो सायलीचा जाणवत नाहीये. ॲक्च्युली सायलीचे जे काही ड्रेस असायचे ना, ते असे पिंक कलरमध्ये असायचे. मला तिच्यासाठी लहानपणी ना असा पिंक कलर खूप आवडायचा आणि म्हणूनच मी तिच्यासाठी असे पिंक कलरचे फ्रॉक जास्त घ्यायचे. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं की जे प्रियाच गाठोड होतं, म्हणजे जे सायलीच गाठोड नाही, तर ते प्रियाच गाठोड, त्यामध्ये पिंक कलरचे ड्रेसेस जास्त असायचे. मग अर्जुनला तिथला डाऊट तर व्यवस्थित क्लिअर होत नाही, कारण की ते प्रियाच गाठोड म्हणजेच रविराज तिच्यासाठी घेत असेल. ठीक आहे. मग त्यानंतर सिनियर त्याला सांगतो की माझ्या साय, म्हणजे माझ्या तन्वीला लहानपणी ड्रॉइंगची खूप आवड असायची आणि ते ड्रॉइंग ती खूप अगदी परफेक्टली छान असं काढायची. त्यामुळे मला जरा तिचं कौतुकच वाटायचं. त्याच ड्रॉइंग हे खूप चांगलं होतं. तेव्हा अर्जुनला हा एक मुद्दा तर पडतो आणि अर्जुन म्हणतो की अच्छा, ड्रॉइंग तर आता सायलीचं पण चांगलं आहे हे त्याच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की खरं तर सिनियर, सायलीचं ड्रॉइंग हे खूप चांगलं आहे आणि सायली पण मला तेच सांगते की लहानपणी ना तिला असं ड्रॉइंग काढायला खूप आवडायची, सगळ्या गोष्टी खूप आवडायच्या. नंतर मग त्यावेळेला रविराज हा तिच्याकडे बघतच म्हणतो की एक काम नक्की करूया आपण आता. आपण या गोष्टीचा शोध कसा घ्यायचा? मला तर खरं असं वाटतंय की मला काहीतरी गडबड वाटते. तन्वी आपल्याला फसवत असेल का? कारण ती तेवढेही करायला कमी करणार नाही. ती प्रॉपर्टीसाठी किंवा पैशासाठी काही करू शकते. असं अर्जुन आणि रविराज यांच्यामध्ये संवाद होतो. आता त्यावेळेला अर्जुन सांगतो की सिनियर, आता काय करायचं? तेव्हा अर्जुनला आठवतं की जशी सायलीची म्हणजे बबलीची सायलीची मिसिंगची कंप्लेंट होती, त्यावरून आपण काही शोधाशोध करू शकतो का? कोणी ती कंप्लेंट केली होती किंवा काय? त्याच्या आधारे जाऊन आपण काहीतरी शोधू शकतो. तेव्हा मग आता अर्जुन आणि रविराज दोघ जणही ठरवतात. सिनियर आणि तो दोघही आता पोलीस स्टेशनला जातात आणि सावंत इन्स्पेक्टरला जाऊन भेटतात. त्यांना भेटल्यानंतर खरंतर ते इन्स्पेक्टर नसतात, परंतु मॅडम असतात, त्या भेटतात आणि रविराज आणि अर्जुन हे दोघेही मोठे वकील, त्यामुळे त्या अगदी त्यांना व्यवस्थित ओळखत असतात. तेव्हा अर्जुन त्या मॅडमला विचारतो की मॅडम, मला FIR बघायची आहे, म्हणजे ह्या मुलीची हा फोटो, म्हणजेच तो लहानपणीच्या प्रियाचा फोटो त्यांना देतो आणि म्हणतो की हिचं नाव आहे बबली. आता बबली लोखंडे या मुलीची FIR म्हणजेच तिची मिसिंग केस होती, ती प्लीज तुम्ही दाखवाल का?
तेव्हा मग मॅडम ती फाईल दाखवतात आणि खरं तर जो महिपचा पंटर पोलीस असतो पाटील, त्याने खरं तर जे पेपर्स लपवलेले असतात ते पेपर्स पुन्हा त्या फाईलमध्ये लागलेले असतात. त्यामुळे नवीन माहिती देखील आता अर्जुनला आणि रविराजला त्या रजिस्टरमधून मिळत असते आणि तिथे खोटो असतो, तो बरोबर असतो आणि तो प्रियाचाच फोटो असतो आणि त्याचप्रमाणे लहानपणीची सगळ्या गोष्टी आता शोधायला सुरुवात होते. तेव्हा तिने लिहिलेलं असतं की ही मिसिंग कंप्लेंट तर होती एका बाईने म्हणजेच गुलाब हिने केलेली होती. त्याचप्रमाणे ही मुलगी जी आहे ती मुलगी खूपच चोरी करणारी. याच्या अगोदर तिच्यावर काही गुन्हे पण दाखल झाले होते. म्हणजे ती मुलगी ही खूपच जास्त म्हणजे आगाऊ किंवा आरोपी कॅरेक्टरमधली होती. या मुलीला बाल सुधारगृहातही ठेवण्यात आलं होतं, परंतु ही मुलगी सुधारलेली नव्हती. आता हे ऐकल्यानंतर रविराज आणि अर्जुनला धक्का बसतो की बापरे, म्हणजे ही मुलगी बाल सुधारगृहात होती. नक्की काय असा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. त्याचबरोबर अर्जुन आता त्या बाईचा पत्ता घेतो. त्या बाईच्या पत्त्यावर अर्जुन आणि रविराज आता पोहोचतात आणि त्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर रविराजला तो धक्का बसतो. ती आता लगेच खरं तर 2 हवालदारही त्यांच्याबरोबर असतात, कारण की ही खूप सेन्सिटिव्ह केस आहे आणि एका मुलीचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे त्यासाठी पोलीसही मदतच अर्जुनला करत असतात. नंतर मग ती बाई म्हणते की तुम्ही कोण? तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही गुलाब आहात ना? मी रविराज किल्लेदार आहे आणि मी बबली लोखंडेविषयी तुम्हाला विचारायला आलोय. पोलिसांना बघून गुलाबरू जराशी घाबरते आणि ती म्हणते की साहेब, आता मी ते सगळं बंद केलं, प्लीज, म्हणजे मी अगोदर तुम्हाला भेटूनही गेली पोलीस स्टेशनात. तेव्हा मग लगेच पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की ओ बाई, त्यासाठी आलोच नाही, तुमच्याकडे वेगळं काम आहे, ते जरा ऐकून घ्या. रविराज सांगतो की बबली लोखंडे नावाची मुलगी तुमच्याकडे होती का बाई? तिच्याबद्दल चौकशी करायला आलोय. त्याबरोबर बबलीच सगळं इतिहास तिला आठवतो. ती म्हणते की तुम्ही बबलीचे कोण आहात? ती मुलगी 1 नंबरची आगाऊ होती. खरंच ती मुलगी आता समोर आली ना. माझ्या सनासन कानाखाली वाजवदे इतका राग आहे तिच्याबरोबर. खूप आगाऊ मुलगी आहे ती. तेव्हा मग आता रविराज म्हणतो की बरं ठीक आहे, म्हणजे ती कशी होती काय? तेव्हा ती सांगते की अहो, तिच्या आई वडिलांनी म्हणजेच लोखंडे, तिचे आई वडील यांनी माझ्याकडे तिला विकली होती. आता हे ऐकून रविराजला धक्काच बसतो. म्हणजे हे मैना आणि सदाशिव दोघेही खोटारडेत. ते पण त्या बबली सारखेच खोटारडे. तिचे आई वडील आणि माझ्याकडे विकली. मग तुम्ही काय केलं? तेव्हा ती सांगते की मी त्या मुलीला माझ्या वापरासाठी घेतलं. ती चोयामाया करायची, पाकेटमारी करायची. चिकस आहे ना. खरं तर ती मुलगी ही खूपच डेंजर होती. म्हणजे अशीच काम तिला मला द्यायला लागली आणि तिचा फार उपयोगही व्हायचा मला. आणि त्यानंतर तिला एकदा पोलिसांनी पकडली. बाल सुधारगृहातही होती ती. नंतर मग पुन्हा माझ्याजवळ आली, परंतु पुन्हा तिने ती चूक केली. त्यानंतर माझ्याकडे आल्यानंतर त्या मुलीने मोठा डल्ला मारला आणि ती मुलगी चोरी करून निघून गेली. आता हे ऐकून मात्र अर्जुन आणि रविराज यांचे अगदी तोंड उघडेच्या उघडे राहते. ते म्हणतात की सायली अशी मुलगी अजिबातच नाहीये. म्हणजेच दुसऱ्या कुठल्या तरी मुलीची हिस्ट्री आहे. अजिबात चायली अशी नाहीये. मग त्यावेळेला तो म्हणतो की तुम्ही आमच्या सोबत जरा याल का? म्हणजेच जिथे ती लोखंडे बुबली आहे ना, तिथे मी तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही तिला जरा ओळखा, म्हणजे लहानपणीची तुम्हाला मोठेपणी तर थोडी ओळखता येईलच. तेव्हा ती म्हणते की हो साहेब, चेहरापट्टी काय इतकी बशी बदलत नाही मुलींची, नक्कीच ओळखता येईल. मग आता गुलाबबाईंना घेऊन रविराज बंगल्यावरती येतो आणि बंगल्यावर आल्यानंतर सगळ्यांना समोर उभा करतो. सायली आणि प्रिया दोघी जणीही असतात. आता मैनावती मनातच म्हणते की बोमला, ही बाई आली म्हणजे आता सगळे
आमचा सगळा काही इतिहास बाहेर काढणारी बाई म्हणून ते दोघंजण तिथून पळ काढत असतात. तेवढ्यातच अर्जुन आवाज देतो, एक मिनिट तुम्ही दोघेही जरा प्लीज थांबा ना, म्हणजे आम्हाला ना जरा काहीतरी बोलायचं, त्यामुळे प्लीज तुम्ही थांबा. असं म्हटल्यावर आता ते दोघंजणही तिथेच थांबतात. आता काय करायचं तो प्रश्न पडलेला असतो. प्रिया पण गडबडलेली असते. बापरे, आता माझं सगळं काही इथे रिव्हील होणार आहे की काय? सत्य या दोघांनी आता जर काही इथे ओकून टाकलं या बाईच्या बोलण्यावरून तर मात्र माझी वाट लागली. आता तिथे प्रिया खूप घाबरलेली असते, कारण की तिला माहीत असतं की जर या बाईने माझं सत्य सगळ्यांसमोर काढलं तर मात्र माझी वाट लागेल. आता गुलाबबाई म्हणते की ही मुलगी. आता अर्जुन साहिलीकडे बोट दाखवतो आणि विचारतो की मला सांगा, अशी लहानपणी साधारण बोली दिसायची का? अशी होती का ती? तेव्हा मग तो फोटो पाहिल्यानंतर म्हणजेच अर्जुनकडे जो प्रियाचा लहानपणीचा फोटो असतो तो पाहून ती तिच्याकडे बघत म्हणते की नाही हो साहेब, ही मुलगी हिच्या चेहऱ्यावरून ही खूप गोड आणि गोंडस मुलगी वाटते. अगदी सद्गुणी मुलगी आहे ही. म्हणजे हिच्या चेहऱ्यावरून बघूनच मी सांगू शकते की ही मुलगी कधीच बोली नसू शकते. मग आता अर्जुन आणि रविराजची खात्री पडते की नक्की ही या बाईने अगदी बरोबर ओळखले सायलीला. म्हणजे ही मुलगी नक्कीच प्रियाला पण ओळखू शकते, म्हणजेच बुबलीला पण ओळखू शकते. तेव्हा आता मैनावतीला बघत ती म्हणते की हे दोघंजण हेच होते, ते दोघंजण ज्यांनी आपली मुलगी मला विकली होती. काय हो, कुठे तुमची मुलगी? तेव्हा मग तो म्हणतो की काय, ही सायली आमची मुलगी. तेव्हा मग लगेच ती म्हणते की नाही नाही, तुम्ही चुकताय, ही तुमची मुलगी नसूच शकते. मला माहिती, तुम्ही एक नंबरचे हलकट आहात, पैशाला लोजरे आहात नुसते म्हणून तुम्ही इथे आलात का? म्हणजे या घराला हडप करण्यासाठी ही गुणी मुलगी नीला स्वतःची मुलगी म्हणवता. अहो, तुमची लायकी तरी आहे का हिला मुलगी म्हणून घेण्याची? ही किती गोड आणि गोंडच मुलगी आहे. तेव्हा सायली बघत राहते आणि म्हणते की तुम्ही असं प्लीज बोलू नका. तेव्हा मग सायलीला ती म्हणते, गुलाबबाई की बाळा हे बघ, तू खूप गोड आहेस मुलगी, पण तुला एक गोष्ट नक्की सांगते की हे तुझे आईवडील नाहीत, लक्षात घे. यांची मुलगी दुसरीच कोणीतरी. तेवढ्यातच आता लगेचच ती म्हणते की बबलीची एक खून मात्र मला आठवते. बबलीच्या ना डाव्या हातावरती जिथे आपल्या हाताची नस असते ना, तिथे तिची एक जन्म म्हणजेच एक तीळ होतं तिथे. काळ्याकरचा तीळ होता आणि डागही होता थोडासा. तेव्हा मग आता सायली लगेचच म्हणते की हे तर प्रियाच्या हातावर आहे. म्हणजे तिच्या डाव्या हातावरती तिला आपले मधुभाऊ नेहमी प्रत्येक वेळेला तिची खून लिहिताना लिहायचे. म्हणजे प्रत्येक लहान मुलाची ज्या वेळेला आश्रमात एंट्री व्हायची त्याच वेळेला मधुभाऊ खून लिहून ठेवायची आणि प्रियाच्या प्रत्येक पेजवरती हीच खून होती. तिच्या हातावर तीळ आणि त्याचप्रमाणे काळा डाग. आता प्रियाचा हात दाखवायला सांगितलं जातं आणि मग सायली म्हणते की प्रिया, तुझा हात दाखव एक मिनिट. प्रिया जरा घाबरतच म्हणते की नको. तितक्यातच आता प्रिया मागे मागे पळत असते आणि मग तिथे लगेचच येऊन गुलाबबाई तिचा हात धरते आणि म्हणते की ए पोरी, दाखव तुझा हात आणि तू का इथून पळ काढते, तू कशाला घाबरते? असं म्हणून आता तिच्यावरती ती संशय दाखवते आणि त्याच वेळेला इथे प्रियाचा हात पुढे केला जातो आणि ती म्हणते की हीच ती मुलगी, म्हणजे हीच बुबली लोखंडे आहे. अहो, हे बघा, हिच्या हातावरती तीळ पण आहे आणि छोट्स काळा म्हणजे चट्टा देखील आहे हातावर. म्हणजे हीच आहे ती बबली. आणि हो, चेहऱ्यावरून तर बरोबर हीच मुलगी वाटते, ती बरोबर आहे. अहो, मैनाबाई ही तुमची मुलगी आहे. मैना आणि सदाशिव लोखंडे ही तुमची मुलगी, ही सायली नाही काही, असं सरळ सगळ्यांसमोर गुलाब उलगडा करते. आता त्यावेळेला प्रिया तिला म्हणते की ए बाई, तू गप्प बसतेस का? काही पण बोलू नको. माझं नाव तन्वी किल्लेदार आहे.
रविराज किल्लेदार यांची मुलगी. तेव्हा मग ऐकल्यानंतर रविराज आणि अर्जुन दोघेही बघतच राहतात, कारण की त्यांना समजलेलं असतं की हे सगळं जे काही खोट बोलण्याचं काम हे प्रियाच चालू आहे आणि प्रिया खूपच आता गडबडलेली असते. तेव्हा आता अश्विन आता बघत राहतो, म्हणजे नक्की हा प्रश्न अस्तित्वावरतीच उठवला गेलाय. नक्की आता काय करायचं. तेव्हा सायली रडायला लागते, म्हणजे माझे आई वडील हे मैना आणि सदाशिव नाही. तेव्हा अर्जुन तिला शांत करतो. प्रतिमाही गप्प करते आणि म्हणते की बाळा शांत हो, आपल्याला नक्कीच समजेल की काय करायचं. कल्पना म्हणते की अच्छा, म्हणजे तेव्हाच बरोबर आहे. ही प्रियाना प्रत्येक गेममध्ये प्रत्येक गोष्टीतना या मैनाबाई सारखी वागत होती. म्हणजे खेळामध्ये त्या दोघी एकमेकींची आई शोभत होत्या. खरं तर तन्वी प्रतिमा बरोबर होती, परंतु तिचे म्हणजे प्रियाच जे काही वागणं आहे ना, प्रत्येक वागणं हे बरोबर त्या मैनाबाईलाच मॅट करत होतं. आणि बघितलं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की येस ममा, मला तेव्हाच डाऊट आला होता. म्हणूनच मी तो पैशाचा म्हणजेच 5,000 मिळण्याचा गेम ठेवला होता. आणि त्या गेममध्ये बरोबर तुम्ही कोणीही टाळा शोधू शकल्या नाहीत, कारण तुम्ही खूप साध्या बोळ्या आहात, त्यात माझी सायली आणि तुम्ही सगळेही प्रतिमाई. पण या दोघी इतक्या चॅप्टर आहेत की या दोघी जणींनीही बरोबर आपल्या केसांमध्ये असलेली पिन किंवा हातामध्ये असलेली पिन यांनी तो लॉक उघडला होता. याचा अर्थ ती मैनाबाई त्याचप्रमाणे प्रिया दोघीजणी अगदी चोरट्या प्रवृत्तीचे आहेत आणि त्यामुळे त्यांचं हे जे काही सत्य आहे ना, ते माझ्या समोर आता आले. म्हणूनच मला तेव्हापासूनच डाऊट होता. मी DNA टेस्ट केली, परंतु ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सगळा काही घोळ झाला. पण आता एक गोष्ट नक्की की आता या गुलाबबाई आल्यात. त्यांनी स्वतः प्रियाबद्दल उलगडा केलाय की त्या स्वतः ओळखतात हिला, आणि ही तन्वी नाहीये, तर ही प्रिया आहे. बबली लोखंडे म्हणजे सायली. तुझे आई वडील हे प्रतिमा आणि रविराज आहेत. आता खायनली सगळं सत्य म्हणजेच दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी DNA टेस्ट करण्याचे ठरलं जातं. आणि अर्जुन आणि रविराज पुन्हा ठरवतात की आता सायली आणि रविराज यांची DNA टेस्ट केली पाहिजे आणि प्रिया आणि महिनाबाई यांची DNA टेस्ट केली पाहिजे. आता नेमकं या DNA टेस्ट नंतर सगळं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. मनावर घेतल्यामुळे प्रिया ही त्यांची मुलगी नसल्याच सत्य समोर येऊन सायली हीच खरीत नवी असल्याच सत्य आता सगळ्या जगासमोर येणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.